मी एक कोल्हापूरकर म्हणून त्या संजय गायकवाडला, ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे, त्या संजय गायकवाडला माझा प्रश्न आहे. अरे संजय, आणि माझं महाराष्ट्र सरकारला पण एक विनंती वजा एक इशारा आहे की तुम्ही त्याला पहिला आमदारकीवरून काढून टाका, त्याची आमदारकी घालवा, त्याला रस्त्यावर आणा. व हे जर झालं नाही तर आम्ही कोल्हापूरकर शिवभक्त शिवप्रेमी कोल्हापूरकर आम्ही रस्त्यावर उतरू व एक दिवस मुंबईमध्येही धडक देऊ. पण त्या संजयला कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. आमच्या दैवताबद्दल बोलताना ह्याची जीभ काय हाचडली गेली नाही. ह्याला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की लवकरात लवकर संजय गायकवाडवर कारवाई झालीच पाहिजे. तेच एकेरी उल्लेख म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण शिवबाराज किंवा इथं बाळराजे असं म्हणजे हक्कानं आज आपल्या घरातल्या, आज गणपती बाप्पाला पण गणुबा किंवा गणुल्या असं काही काही शब्द वापरले जातात. यातून आपल्या मनात एक त्यांच्याबद्दल असलेली भावना ही आज त्या लेखकाने व्यक्त केली. पुस्तक आहे 1988चं. तेव्हापासून आज ह्या पुस्तकाचे लाखो विक्री झालेले आहेत. पण ह्यांना हा वाद आजच का उकरून काढायचा होता? ह्याच्यामागं काय षडयंत्र आहे किंवा हे काय चाललं आहे? मुद्दाम महाराजांचं नाव घेऊन कुठं तर राजकारण करायचं, कुठं जाती तेढ निर्माण करायचं, हे काम ह्या सत्ताधारी सरकारलाच करायचं आहे. म्हणजे हे सरकारमध्ये बसलेत, काय वाद्य करायला बसलेत, एकमेकाचं हे करायला बसलेत, हेच समजण्यात आलं. शेवटला माझी सरकारला व मुख्यमंत्री साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की अशा नालायक वृत्तीच्या आमदाराला तुम्ही पहिला पक्षातून हकालपट्टी करा, त्याची आमदारकी काढा व त्याला या महाराष्ट्रातून काढून टाका. ही माझी एक विनंती आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.